नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मंजुषा लेडीज टेलर. तर आज आपण शिवणार आहोत सुंदर अशी 12 ते 13 वर्षाच्या मुलीचा टॉप शिवणार आहोत, म्हणजे कुर्ती. आणि ती कुर्ती मी सुंदर अशा या साडीपासून तयार केलेली आहे. तर चला न वेळ घालवता आपण वळूया आपल्या कुर्तीकडे. सर्वात अगोदर इथे आपण कटिंग करून घेणार आहोत टॉपची. तर पूर्ण जो टॉप आहे, जो घेर पकडून, तर त्याची उंची 20 इंच घेतलेली होती मी. तर त्यानंतर आपल्याला आता कटिंग करताना 2 भागांमध्ये आपल्याला कटिंग करायची. वरचा टॉप आणि खाली जे लेयर घेतलेले आपण, जो घेर आलेला आहे तो घेरचा भाग वेगळा. तर त्यामुळे सर्वात अगोदर आपण जी अर्ध्या टॉपची उंची घेतली ती मी 9 इंच घेतलेली आहे. त्यानंतर 6.5चं शोल्डर टाकलं आहे. त्यानंतर मोंढा इथे मी घेते. मोंढा आपला 6चा घेतलेला आहे मी इथे. आणि जी आपण घडी टाकली, आता हा पार्ट आपण पहिल्यांदा बॅक पार्ट कापून घेतोय, त्यामुळे फक्त डबलची अस्तरची घडी टाकायची आहे. 4 पदरी नाही घ्यायचे, कारण फ्रंट पार्ट हा थोडा आपल्याला तिरकसमध्ये त्याचा टॉप कापायचा आहे. तर त्यामुळे अगोदर बॅक पार्टच आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर जी डबलची घडी टाकली आहे ती मी जे आपलं चेस्टचा भाग होता 27, तर त्या 27चा 4था भाग काढून त्यामध्ये 2 इंच मार्जिन वाढवून मी त्याची घडी टाकून मग त्यावरती हे सर्व माप टाकलेलं आहे. त्यानंतर मग इथे कट करून घेतलं बॅक पार्ट आपण. आता आपण जो बॅक पार्ट कापला होता तोच बॅक पार्ट आपण एक पेपरवर ठेवायची. पेपरची घडी घ्यायची आहे मोठी डबलची करून. त्यानंतर त्यावर जो बॅक पार्ट टाकलेला होता आपण तो तसाच्या तसा त्याच्यावरती ठेवून कापून घ्यायचा आहे. तर आता आपण इथे बॅक पार्टवरून फ्रंट पार्ट पेपरवर आपण कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे पुढचा गळा टाकायचा आहे. तर पुढचा गळा आपण इथे 4.5चा घेणार आहोत. तर त्यामुळे मी आडवा गळा हा 3चा घेतला आणि जो उभा गळा आहे तो 4.5चा घेतलेला आहे. त्यानंतर हा जो पूर्ण बॉक्स आहे तो आपल्याला तिथे आखून घ्यायचा आणि जो पुढचा गळा आहे तो पण तिथे शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला अंगरखा पॅटर्न करायचं आहे, तर त्यामुळे त्यासाठी व्ही नेकचाच गळा छान वाटतो. तर त्यासाठी आपल्याला इथे व्ही नेकच टाकायचा आहे. त्यानंतर अंगरखा पॅटर्नचा जो आकार आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता अंगरखा पॅटर्न तुम्ही इकडच्या साईडनी पण टाकू शकता, डाव्या साईडनी उजव्या साईडनी पण. तर मी आता इकडून आपल्या उजव्या साईडनी टाकलेला आहे. तर उजव्या साईडच्या कोपऱ्याला वरती 2.5 इंचावरती मी मार्क करून घेतलं आहे. आणि जो व्यवस्थित जो आकार आहे असा गोल आकार व्यवस्थित, ती जी गळ्याकडची जी लाईन आहे ती त्या कोपऱ्याला मी जॉईन करून तसा व्यवस्थित सरळ कापून घेतलेला आहे. आता आपल्याला पेपर कटिंग झाली आहे इथं, तर ती पेपर कटिंग आपल्याला आपल्या अस्तरवर कापायला ठेवायची आहे. आता अस्तरवर कापताना आपल्याला काय करायचं आहे की 2 पार्ट आपल्याला निघाले पाहिजे. तर त्यासाठी डबलचा अस्तर घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपण जसा जो पॅटर्न कापला आहे तो पॅटर्न डबलच्या याच्यावर ठेवून तसाच्या तसा सेम टू सेम आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता इथे आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही पण पार्ट आपण इथे कापून घेतले अस्तरवरती. आता आपण इथे जो बॅकचा गळा आहे तो टाकणार आहोत सर्वात अगोदर. तर जसं आपण सेम फ्रंट पार्टला आपण आडवा गळा 3चा घेतला, तसाच आपल्याला बॅक पार्टला पण आडवा गळा 3चा घ्यायचा आहे. आणि जो उभा गळा आहे तो मी 2.5चा घेतला इथे, कारण आपल्याला इथे चेन लावायची आहे बॅक साईडला म्हणून. त्यानंतर इथे सर्व माप टाकून मी इथे कटिंग करून घेतली.
त्यानंतर आता आपल्याला जे काही अस्तर कापलं आहे ते आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे जी साडी आहे त्यावर आपल्याला टाकायचं आहे. आता साडीला जो पदर आहे तो एकदम छोटासा जास्त डिझाईन पदरची छोटी डिझाईन होती, त्यामुळे ती डिझाईन फक्त फ्रंट पार्टलाच आपण यूज करू शकतो. तर त्यामुळे मी फक्त फ्रंट पार्टच इथे जी डिझाईन जेवढी होती त्याच्यावर मी कापून घेतलेलं आहे व्यवस्थित. जे आपल्याला डबलचं आपल्याला जे अस्तर घेतलं होतं तसं डबलचाच साडीचा पण कपडा टाकून आपल्याला त्यावरती जो आपल्याला फ्रंट पार्ट आहे तो कापून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर बाकीच्या उरलेल्या भागावरती जो आहे त्याच्यावर आपल्याला जो बॅक पार्ट आहे आपल्याला तो पण इथे कापून घ्यायचा आहे. आता आपले इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही पण पार्ट इथे कापून झाले आहे. तर आपल्याला इथे जो घेर आहे घेरचा आपल्याला पार्ट अगोदर कापून घ्यायचा आहे. तर अगोदर आपल्याला अस्तर कापायचं आहे घेरसाठी. तर अस्तर कापताना जो आपला फ्रंट पार्ट आहे तो तिथे ठेवून घ्यायचा आणि त्याचं जे माप आहे कमरेचं त्या मापाप्रमाणे आपल्याला अस्तर कापायचं आहे. जेवढं कमरेचं माप आहे तेवढ्याच प्रमाणे आपल्याला ते अस्तर कापायचं आहे. फक्त मध्ये मध्ये अस्तरला कमी चुन्या पडतील एवढं घेतलं तरी चालतं. अस्तरला जास्त चुन्या पडण्याची काही गरज नाही आहे आपल्याला. 1 2 ते 3 जरी चुन्या पडल्या तरी भरपूर होतात. तर त्याप्रमाणे आपल्याला अस्तर कापून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला तोच फ्रंट पार्ट ठेवायचा आहे. आता जो फ्रंट पार्ट ठेवला आहे आपण त्याचं पूर्ण कमरेचं माप मोजून घ्यायचं आणि सेम टू सेम तेवढंच माप आपल्याला साडीवरती डबलचा कपडा करायचा आहे. साडीचा जो जे माप घेतले त्याचं डबलचं, कारण चुन्या भरपूर अशा आल्या पाहिजे. तर त्यामुळे आता मी इथे एक साथ बॅक आणि फ्रंट दोघी साईडच्या ज्या चुन्या पडतील असा कपडा मी इथे कापून घेते. त्यामुळे मी साडी ही 4 पदरी घेतली आहे आणि जेवढं कमरेचं माप होतं तेवढं मी इथे टाकलेलं आहे. आता उंचीला आपण टॉपची उंची 9ची घेतली होती आणि पूर्ण टॉपची उंची ही 20ची होती. तर 20मधून आपण 9 काढले तर 11 इंच उरतात. तर आपल्याला जे खालच्या जे प्लेट आहे तर त्या आपल्याला इथे 11 इंचाच्या घ्यायच्या आहे. मी 1 इंच एक्स्ट्रा घेते मार्जिनसाठी जे आपण फिटिंगमध्ये जाणार आहे. तर मी इथं 12 इंचावरती निशाण करून ज्या उंची आहे उंचीला मी 12 इंच घेतलेले आहे. आता सर्व पार्ट आपण इथे कापून घेतलेले आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यासाठी मी आपला जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी स्टिचिंग कशी करायची आपल्या टॉपची ते मी इथे सांगणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.